सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील गुडाळमधील अंगणवाडीतील मदतनीस माधुरी साताप्पा कांबळे यांनी अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नती नाकारल्याचा आरोप करत न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। 20 वर्ष सेवा बजावलेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेनं न्यायासाठीचा संघर्ष सुरू केलाय। गुडाळ इथल्या माधुरी साताप्पा कांबळे या गेली 20 वर्ष अंगणवाडीत मदतनीस म्हणून कार्यरत असून त्या पदवीधर आहेत। गुडाळ आणि गुडाळवाडी या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असताना केवळ महसूल गाव वेगळा असल्याचं कारण पुढं करून गुडाळ आणि गुडाळवाडी या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असताना केवळ महसूल गाव वेगळा असल्याचं कारण पुढं करून गुडाळवाडीमधील रिक्त अंगणवाडी सेविकेच्या पदावर त्यांची नियुक्ती केली जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे। एकाच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील असूनही मला संधी का दिली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। या पदावर नियुक्ती होणं हा माझा हक्क असून प्रशासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। क्रमांक 171 मदतनीस म्हणून मी काम करत आहे। 20 वर्षे काम करते। महसूल गाव म्हणून सांगतात। मग माझं गुडाळ आणि गुडाळवाडी एकच ग्रामपंचायत असताना महसूल गाव हे सांगतात। मग मी कुणाकडे दाद मागायची की माझी जे मला पदोन्नती पाहिजे ती कुणाकडे बोलायची मला हे पद मिळालंच पाहिजे। ताळ्यातली बाई गुडाळवाडीत येऊन काम करू शकते, मग माझं का नाही काम होऊ शकत? पंचायत एकच असताना मग माझं का काम होणार नाही? ह्यासाठी मी प्रयत्न करतोय। नाही झाले तर मी उपोषणाला बसून। याबाबत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे यांच्याशी संपर्क साधला असता गुडाळ आणि गुडाळवाडी या गावांची ग्रामपंचायत एकच असली तरी दोन्ही स्वतंत्र महसूल गावं आहेत। शासनाच्या 2023च्या शासन निर्णयानुसार महसूल गाव वेगळं असल्यानं संबंधित उमेदवाराची त्या अंगणवाडीत सेविका म्हणून नियुक्ती करता येत नाही असं त्यांनी सांगितलं। आता या प्रकरणात एका बाजूला 20 वर्ष सेवा बजावलेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेचा न्यायासाठीचा संघर्ष आहे तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या नियमांचा आधार घेत प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे।